बालमित्रांनो, तुमचं सगळ्यांचं या तासामध्ये खूप स्वागत आहे. बघा, तुम्ही यापूर्वीच नवनीतचं इंग्रजी विषयाचं पुस्तक सोडवलेलं आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला पाहायचं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदची मार्गदर्शिका आणि त्याच्यातला भाग बघणार आहोत आपण इंग्रजी. आणि त्या इंग्रजीमधलं आपण आज पाहणार आहोत सब युनिट पार्ट्स ऑफ बॉडी आणि त्याचा सब युनिट नंबर आहे 2.9. तुम्ही जर अभ्यास थोडासा याचा सुरू केला ना की तुम्हाला लगेच लक्षात येईल की हा तर भाग अगदी म्हणजे अगदी सोपाच आहे. मग जर सोपा भाग असेल तर उत्तरं एका मिनिटामध्ये एक प्रश्न होईल का? काय म्हणलात? नाही होणार? एका मिनिटात एक प्रश्न होणार नाही? अच्छा, 30 सेकंदातच होईल का? ओके, ठीक आहे. चला पहा मग. पार्ट्स ऑफ बॉडी. लेट्स अंडरस्टँड. धिस ॲक्टिव्हिटी डेव्हलप्स द ॲबिलिटी ऑफ नेमिंग बॉडी पार्ट्स अँड देअर युजेस. ही ॲक्टिव्हिटी जी आहे ह्या चॅप्टरमुळं तुमचं शरीराचे अवयवांची नावं आणि त्यांचे कार्य हे आपल्याला समजू शकतात. फॉर एक्झाम्पल, आई, इयर, टंग, नोज, हेड आणि हँड हे आपल्या शरीराचे बॉडी पार्ट्स आहेत, शरीराचे अवयव आहेत. पहा आता सॅम्पल क्वेश्चन्स. काय दिले सॅम्पल क्वेश्चन्स? क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट पेयर. चूज म्हणजे निवडणे. द करेक्ट पेयर म्हणजे काय? योग्य जोडी. इन विच द पिक्चर मॅचेस टू द नेम्स. चित्र आणि नाव ज्याला मॅच करते ते तुम्हाला पर्याय लिहायचा आहे. आता तुम्ही नीट पहा बरं. क्वेश्चन नंबर 1मध्ये नवनीतच्या पुस्तकामध्ये इंग्लिशमधून प्रश्न आणि खाली मराठीतून भाषांतर दिले असते. पण हे जे पुस्तक आहे या पुस्तकात मराठीतून भाषांतर नाही आणि असाच भाग परीक्षेत येत असतो बाळांनो. समजलं? म्हणून प्रत्येक प्रश्न इंग्लिशमधून पहिलं समजून घ्या. चूज द करेक्ट पेअर, निवडायची योग्य जोडी. इन विच ज्याच्यामध्ये द पिक्चर मॅचेस टू देम नेम. नावाशी निगडीत काय आहे? तर बघा आता हे काय? नाक. नाकाला नोज म्हणते. इथं दिले नेक. नेक म्हणजे मान, चुकलं. हे काय? इयर म्हणजे कान आणि इथं दिले जॉ म्हणजे जबडा. हे काय? लिप्स म्हणजे ओठ आणि इथं दिले चिन म्हणजे हनवटी, चुकलं. मग योग्य काय? आयब्रो म्हणजे भुवई. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 2. चला पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न. अरे हे खरंच 30 सेकंदातच झालं. दुसरा काय? इफ नोज स्मेल. जर नाकाने आपण वास घेतो देन इयर. तर कानाने काय? स्मेल का? नाही. मग सीन का? नाही. टेस्ट का? नाही. तर काय आहे? लिसन. कानाने आपण ऐकतो म्हणून ह्याचं अचूक उत्तर आहे दुसऱ्याचं पर्याय नंबर 3. हेही झालं रे. अरे किती फास्ट व्हायले. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज म्हणजे निवडणे. करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे योग्य पर्याय. रिलेटेड टू द गिवन पिक्चर. चित्राशी निगडीत पर्याय कोणता आहे? चित्र दिले आणि खांद्यावर बाण दाखवलेत. मग काय आहेत रे हे? बॅक म्हणजे पाठ आहे का? नाही. चेस्ट म्हणजे छाती आहे का? नाही. वेस्ट म्हणजे कंबर आहे का? नाही. मग पर्याय 2, 4 आणि 3 हे तीनही येत नसतील तर उरलेला आपला उत्तराचाच पर्याय असतो. शोल्डर्स म्हणजे खांदेत. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. कधीही ही पद्धत तुम्ही स्कॉलरशिपमध्ये प्रश्नाचे उत्तर सोडवताना वापरत जा. 3 पर्याय चुकीचे शोधायचे म्हणजे उरलेला पर्याय हा बरोबर असतोच आहे. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑड टर्म. गटातली वेगळा शब्द शोधायचा आहे. रिस्ट म्हणजे मनगट. पाम म्हणजे काय? तळवा. एल्बो म्हणजे कोपरा आणि टस्क म्हणजे शरीराचा अवयव नाही आहे. तर टस्क म्हणजे काय आहे? एलिफंट. चा
एक अवयव म्हणजे काय? त्याचा दात. चला मग हे तर गटातला वेगळा शब्द झाला म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय 3. पहा बरं पुढचा. अरे बालमित्रांनो, बोलत बोलत तर आपले सॅम्पल क्वेश्चन संपले. पाहूया 2.9 मधील प्रॅक्टिस एक्झरसाइज. कंप्लीट द फॉलोइंग. आता आपल्याला खालील भाग पूर्ण करायचा आहे. मग आता खालील भाग काय आहे पूर्ण करायला? तर क्वेश्चन्स आहेत. मग आता पहा बरं प्रश्न काय दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न. तर पहिल्या प्रश्नात काय म्हणलं आहे? तर कंप्लीट द फॉलोइंग. खालील भाग पूर्ण करा. वी ब्लिंक आवर. ब्लिंक म्हणजेच काय रे? मिचकावणे. मग काय मिचकावतो आपण? नोज, इयर्स, चीन म्हणजे हनवटी नाही. हे 3 पर्याय चुकीचे आहेत. आईज म्हणजे डोळे मिचकावतात म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय 1. दुसरं, चूज द ऑड ग्रुप. चुकीचा गटातला वेगळा ग्रुप जो आहे 4 पैकी एक वेगळा आहे. तर तो गट कोणता? पहा बरं. एल्बो म्हणजे कोपरा, शोल्डर म्हणजेच काय? खांदा, नी म्हणजे गुडघे, त्याच्यानंतर थाई म्हणजे मांडी, थंब म्हणजे अंगठा, आईज म्हणजे डोळे, इयर्स म्हणजे कान, चेस्ट म्हणजे छाती, टोज म्हणजे काय? पायाचा अंगठा, आईज म्हणजे काय? डोळे, हँड्समध्ये हात आणि ट्री म्हणजे झाड. चुकलं की रे? हे म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 2. ट्री म्हणजे नाही आहे हे काही शरीराचा अवयव. तिसरा प्रश्न. फाइंड आउट द ऑड वर्ड. गटातला वेगळा शब्द शोधा. लीफ, रिस्ट, फ्लॉवर आणि स्टीम. मग काय आता ह्याच्यातला वेगळा शब्द? लीफ म्हणजे काय? झाडाचे पान. त्याच्यानंतर रिस्ट म्हणजेच काय? तर मनगट. फ्लॉवर म्हणजेच काय? फूल. स्टीम म्हणजेच काय? देठ. अरे लीफ, फ्लॉवर आणि स्टीम हे एक गट आहे आणि रिस्ट म्हणजे मनगट एक शरीराचा अवयव दिला आहे म्हणून ह्याचं लीफ नाही, फ्लॉवर नाही, स्टीम नाही, तर रिस्ट येईल. तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. मग हे कशामुळे यायले? शब्दार्थ पाठ असल्यामुळे यायले बरं का मुलांनो. म्हणून शब्दसाठा वाढवा. दररोज किती शब्द करायलात ना पाठांतर? हां हो, आवाज बारीक आला. दररोज करा, एक दिवसाआड नाही. पुढचा. वी ब्रीथ विथ डॅश डॅश. ब्रीथ म्हणजेच काय? श्वास उच्छ्वास घेणे. मग आपण श्वासोच्छ्वास कशापासून घेतो? आई डोळ्यापासून, इयर कानापासून, स्टमक पोटापासून. चुकलं तर नोज म्हणजे नाकातून आपण श्वास उच्छ्वास घेत असतो म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर 3. 5वा प्रश्न. इफ हेअर ब्लॅक. जर केस काळे असतील देन टीथ डॅश डॅश. तर दात कसे असतील रे? ग्रे असतात का? करड्या रंगाचे पिंक गुलाबी असतात? ब्लॅक असतात काळे? काहीच नाही याचं उत्तर. तर पर्याय नंबर 4 व्हाईट. 5व्याच उत्तर पर्याय 4. 6वं. फॉर सॉल्विंग पझल्स विच बॉडी पार्ट कॅन बी युज्ड. जर कोडं सोडवायचं असेल तर खालीलपैकी कोणता शरीराचा अवयव वापरला जातो? लेग्स. आता कोडं सोडवायसाठी पाय लागतात का? हँड्स, हात लागतील का? फिंगर्स, बोटं लागतील का? का सगळ्यात महत्त्वाचं कोडं सोडवायचं म्हणजे डोकं लागल, ब्रेन म्हणजे मेंदू. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. फिल इन द ब्लँक. आता रिकाम्या जागा भरायचं आहे. 2 लिटल डॅश डॅश आर ओपन विंडो. मग आता 2 लिटल फोरहेड येईल का रे? फोरहेड म्हणजे कपाळ. 2 लिटर फोरहेडचं नाही. स्टमक येईल का रे? 2 लिटल स्टमक नाही, 2 पोट नसतात. नोज येईल का रे? हां 2 लिटल नोज आर ओपन वाईड. ओपन वाईड ते 7-8 उघडे असतात. नोज म्हणल्यावर एकच दिले तर 2 म्हणल्यावर नोजेस पाहिजे अनेक वचन. चुकलं हे बी येत नाही. मग आईज, 2 लिटल आईज आर ओपन वाईड. डोळे हे सदैव उघडे असतात. ते बरोबर आहे, अनेक क्वेश्चन पण दिले म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 8वा प्रश्न. हे समजायला ना तुम्हाला? समजून घ्या छानपैकी. 8वा प्रश्न काय दिलाय? तर राईट द प्रॉपर रिलेटेड वर्ड फॉर द ॲक्शन्स. राईट म्हणजे लिहा. द प्रॉपर रिलेटेड वर्ड म्हणजे काय? त्याच्याशी संबंधित शब्द. फॉर द ॲक्शन्स म्हणजेच काय? त्याच्या कृतीसाठी. प्रश्नचिन्ह दिलं आहे. राईट म्हणजे लिहिणे,
वर्क म्हणजे काम करणे, क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे, कॅच म्हणजे काय, पकडणे. मग काय येईल आता, हे सगळे काय आहेत, गुडघ्यानं करायचे काम आहेत का, नाही. अँकल म्हणजे घोट्यानं करायचे आहेत का, नाही. वेस्ट म्हणजे कमरेनं कामं करायचे आहेत का, नाही. मग हे सगळे कशाचे कामं आहेत, हँड म्हणजे हाताचे. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय 1. 9. डॅश डॅश युअर फेस अँड डॅश डॅश युअर टीथ. डॅश डॅश युअर फेस काय कडे, पुल युअर फेस, तुमचा चेहरा ओढा, चुकलं. कट युअर फेस, इथं कट, चुकलं. वॉश, वॉश युअर फेस बरोबर आहे. अँड ब्रश युअर टीथ हे करेक्ट आहे. म्हणून 9व्याचं पर्याय 3. काय सोपा प्रश्न आहे रे. 10. इफ लेग वॉक्स, जर पायाने चालता येत असेल, देन इयर्स, तर कानं काय करतील, टिअर म्हणजे अश्रू वाहतील का, क्लिअर म्हणजे स्वच्छ होतील का, नियर म्हणजे जवळ असतील का, नाही. तर हिअर म्हणजे ऐकू येईल. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय 2. अरे बोलत बोलत आपले 10 प्रश्न पण झाले. आणि किती सोपे प्रश्न होते रे हे सगळेच. आणि असेच सोपे प्रश्न परीक्षेत येतात बरं का. म्हणून छानपैकी रिव्हिजन करा. आता हा भाग संपला की तुम्ही सगळ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा स्वयं अध्ययन करणं आवश्यक आहे. पुस्तक घ्या, पुस्तकावर उत्तराच्या खुणा करू नका. मुंगी आली, पुस्तक घेऊन ये ग, चल तिकडे, चल 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 चल. हां, सगळे अभ्यास करायला, तू पण पुस्तक घेऊन ये. तर स्वयं अध्ययन करणं आवश्यक आहे. पुस्तकावर उत्तराच्या खुणा करू नका. वहीवर पुन्हा पुन्हा एक एक प्रकरण 3-3दा सोडवा. आता हे जसं सब युनिट सोपं होतं तसंच पुढचंही सब युनिट सोपं आहे. 2.10 नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड देअर साऊंड्स. हे फार महत्त्वाचं आहे बरं का. लेट्स अंडरस्टँड. आता समजून घ्यायचं आहे तुम्हाला. इन नेचर वी कॅन सी डिफरंट टाईप्स ऑफ बर्ड्स. निसर्गामध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहतो, ॲनिमल्स पाहतो. एव्हरीवन हॅज डिफरंट फीचर्स. प्रत्येकाची काही वेगळे वैशिष्ट्ये आहेत. देअर लिव्हिंग प्लेसेस, त्यांचे राहण्याचे ठिकाण वेगळे आहेत. अँड साऊंड्स, त्यांचा आवाज वेगळा आहे. साऊंड्स आर डिफरंट. फॉर एक्झाम्पल, लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड्स. हॉर्सचं लिव्हिंग प्लेसेस टेबल, पिगचं लिव्हिंग प्लेसेस स्टे. आणि साऊंड आहेत बीचा आवाज हमिंग म्हणजे हम्स, आणि डक आवाज करते क्वॅक्स. तर हा एवढाच भाग महत्त्वाचा नाही बरं का. या प्रकरणासाठी तुम्हाला मात्र नवनीतचं पुस्तक वाचावं लागेल. नवनीतच्या पुस्तकामध्ये हे प्रकरण फार सुंदररित्या समजावून सांगितलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क पडू शकतील. म्हणून हेही पुस्तक अभ्यासा आणि नवनीतचं पाठांतर करा. चला, सॅम्पल क्वेश्चन काय दिले सॅम्पल क्वेश्चनमध्ये. पहिला प्रश्न, चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. खालील पर्यायातून इनकरेक्ट पेअर तुम्हाला आता शोधून काढायची आहे बाळांनो. मग आता इनकरेक्ट पेअर म्हणजेच काय रे, चुकीची जोडी तुम्हाला शोधायची आहे. मग काय, डॉग राहते कॅनलमध्ये, हे तर बरोबर आहे बरं का. काऊ राहते शेडमध्ये, हेही बरोबर आहे. बीज राहते नेस्टमध्ये, हे चुकलं. आणि मंकी राहते ट्रीजवर, हे बरोबर आहे. मधमाशा ह्या हाईव्समध्ये राहतात म्हणजे मधाच्या पोळ्यामध्ये. म्हणून आणि नेस्टमध्ये बर्ड्स राहतात. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय 4. दुसरा प्रश्न, चूज द साऊंड ऑफ हॉर्स. घोड्याचा आवाज कसा असतो, रोअर म्हणजे गर्जना करणे का, चुकलं. स्क्वॅक हे तर डकचा आवाज आहे. हे तर गाईचा आवाज आहे. तर ने म्हणजे खिंकाळणे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न तिसरा, इफ लॉयन डेन. जर लॉयन डेन म्हणजे गुहेत राहत असेल तर पिग कुठं राहतो, स्टे. पिग स्टेमध्ये बरोबर, घाणेरड्या जागा. तर स्केवमध्ये लॉयन राहते, टायगर राहते, स्टेबलमध्ये घोडा राहते आणि केनलमध्ये डॉग राहते. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. फार सोपं प्रकरण आहे रे हे तर, पण अभ्यास पाठांतर करावं लागते बाळांनो. चौथा प्रश्न, चूज द करेक्ट पेअर. योग्य जोडी निवडा. ए आणि बी अशा 2 गट दिलेत. एमध्ये डॉंकी, टायगर, कॅनल, डिअर दिले. तर असं वाचायचं आणि पर्याय लगेच बघायचे. पहिला पर्याय, दुसऱ्याचं बी. टायगरचं बी चुकलं,
टायगर येल्स नाही आहे, टायगर तर रोअर्स आहे. मग तिसऱ्याचं सी बनं, कॅनल कॅमल सी ब्लिट्स नाही, कॅमल बॅ बॅ करतात का नाही. पुढचं पहिल्याचं ए, डॉंकीचं ब्रेज, हां हे बरोबर आहे. चौथ्याचं डी, चौथ्याचं हाऊल्स चुकलं, म्हणून अचूक आहे पर्याय नंबर 1, डॉंकी ब्रेज. समजलं. पहा बरं पाचवा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मॅच द पिक्चर. चित्र तर माकडाचं दिलं आहे, मग काय हाऊल्स अँड जंगल चुकलं. हुप्स अँड ट्रीज, हां हुप्स म्हणजे काय, आवाज करणे, माकडाचा आवाज हुप्स आहे, आणि ट्रीज म्हणजे झाडावर राहतो, बरोबर आहे. रोअर्स अँड केव, टायगर रोअर गर्जना करतो आणि गुहेत राहतो. हे काय एल्स अँड जंगल, तर माकड काही येलिंग करत नाही, हुप्स करत आहे, म्हणून जंगलात राहत नाही, हे तर झाडावर राहत आहे. अशा पद्धतीनं पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं. चला पुढचं, प्रॅक्टिस एक्सरसाइज नंबर 1, चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर हॉर्स. घोड्याचं राहण्याचं ठिकाण. किती वेळेस आलं रे हे, कॅनलमध्ये कुत्रा राहते, स्टेमध्ये पिग राहते, डेनमध्ये कोण राहते, गुहेमध्ये हिंस्त्र प्राणी राहतात, बरोबर आहे, लॉयन टायगर. मग हॉर्स कुठं राहतो, स्टेबलमध्ये, बरोबर आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न, लुक ॲट द पिक्चर. चित्राकडे पहा, अँड रिकॉग्नाइज द साऊंड ऑफ इट. चित्र कशाचं आहे, मांजरीचं. मग मांजरीचा आवाज कसा असतो, म्याव, पहिल्यांदाच आहे, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. उत्तर सापडलं की विषय संपला. तिसरं, इफ डॉग बार्क्स. जर कुत्रे भुंकत असतील देन डक. डक काय करतात, क्रोज नाही, कूच नाही, क्लक्स नाही, तर क्वॅक्स. आत्ताच वाचला, बनवून तिसऱ्याचं 2. चौथा प्रश्न, चूज द इनकरेक्ट पेअर. चुकीची जोडी शोधा. बर्ड नेस्ट, बरोबर आहे का रे, पक्षी घरट्यात राहतात. त्याच्यानंतर पुढचं काय, पिंजण डिवोकोट, एकदम बरोबर आहे. कबूतर हे त्या कबुतराच्या जाळीमध्ये राहतात. डक लेक, बरोबर आहे. बदक हेच तलावात राहतात. वल्चर हुट, आणि इथं वल्चरचा हुट म्हणजे आवाज दिलाय, चुकलं. सगळ्यांचे राहण्याचे ठिकाण दिले, तिथं आवाज दिला, हे चुकीचं आहे, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पाचवा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मग काय प्रश्न तर समजून घ्या. लॉयन स्टे, चुकलं. लॉयन केवमध्ये, डेनमध्ये राहतो. डॉग केनल, बरोबर आहे, कुत्रा केनलमध्येच राहतो की रे, सापडलं उत्तर. पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न, पाठांतर केलं की फार सोपं आहे बघा, जादूची कांडी फिरवल्यासारखेच उत्तर येतील तुम्हाला. आय ॲम द किंग ऑफ ॲनिमल. मी जंगलाचा राजा आहे प्राण्यांमधून. आय लिव्ह इन जंगल. मी जंगलात राहतो. आय हॅव मेन, आणि मला आयाळ आहे ऑन माय नेक, माझ्या मानेवरती. आयडेंटिफाय माय साऊंड, माझा आवाज कोणता. मग असा प्राणी कोणता पहिल्यांदा सांगा ज्याला गळ्यावर आयाळ आहे, म्हणजे खूप केस असतात. लॉयन. आणि लॉयनचा आवाज काय असतो. एल्स म्हणजे ओरडतो का, ब्लिट्स बेबे करतो का, ब्रेज म्हणजे गुंगुंग करतो का, तर रोर गर्जना करतो. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. काय सोपं आहे रे खरंच. पहा बरं 7वा प्रश्न, चूज द इनकरेक्ट पेअर. चुकीची जोडी शोधायची. हेन कुज. आता हेन म्हणजे काय रे, कोंबडी. कोंबडी कुकू करती का. बघा पुढचे पर्याय, आऊल हुड्स, बरोबर आहे. आऊल हे हुटिंग करते. कॉक क्रोज, बरोबर आहे. कावळा काव काव करतो. नाही सॉरी, हे काय कॉक क्रोज म्हणजेच काय तर कोंबडा काव काव करतो का. आणि बीज हम्स, आणि बी काय करते, मधमाशी गुनगुन गुनगुन करते. मग काय बरोबर आहे. मग चुकीचं काय होतं, तर सगळ्यांचे आवाज दिलेत. कॉक म्हणजे कोंबडा, क्रोज म्हणजे आरवणे, बी म्हणजे मधमाशी, हमिंग म्हणजे गुणगुण करते, आऊल म्हणजे गुबड, आणि हुड्स म्हणजे तो किंचाळतो. बरोबर आहे सगळं. पण हेन ही क्रोज म्हणजेच ती सुद्धा
आरवतेच, पण इथं कूज दिले जे की काऊ आहे, काऊ कूज येते कारण हंबरते गाय, म्हणून 7व्याचं उत्तर इनकरेक्ट पेअर आहे, पर्याय 1. 8वा, टेल द यंग वन्स ऑफ द गिवन ॲनिमल्स, दिलेल्या प्राण्याचे पिल्लं सांगा. काऊ, मग काऊच्या पिल्ल्याला काय म्हणतात रे? कब तर लॉयनच्या म्हणतात, पपी तर कुत्र्याच्या म्हणतात, किटन तर मांजरीच्या म्हणतात, मग गाईच्या पिल्ल्याला काफ म्हणतात. किती सोपा होता. शेवटचा प्रश्न, विच ॲनिमल कॅट इट्स ग्रास, कोणता प्राणी गवत खातोय? अरे 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 अरे, आंधळ्याला सुद्धा सांगता येईल. लॉयन नाही, टायगर नाही, फॉक्स नाही, तर गोट बकरी खाते, म्हणून 9व्याच उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपे आहेत रे. बघा बरं, आपले 20-21 मिनिटामध्ये मागचे 10 आणि हे 9-19 प्रश्न झाले, फारच सोपे आहेत. पहा बरं मग आता असाच एक सोपा भाग, सब युनिट 2.11 कंपॅरिझन्स म्हणजे तुलना. हा फार सोपा आहे बरं का भाग. लेट्स अंडरस्टँड, समजून घ्या पहिलं. टू कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ थिंग ऑर अ पर्सन विथ अनदर थिंग, एखाद्यास गोष्टीची दुसऱ्यासोबत तुलना करणं म्हणजेच काय? कंपॅरिझन. फॉर एक्झाम्पल, ॲज रेड ॲज ब्लड, रक्ता एवढं लाल. ब्लड इज रेड सो इट इज सेड ॲज रेड ॲज ब्लड. रक्त तर लाल असतंच आहे, पण असं म्हटलं जातं आहे रक्ता एवढं लाल. कोल इज ब्लॅक, आता कोळसा तर काळा आहे, सो इट सेड, म्हणून असं म्हणलं जातं आहे ॲज ब्लॅक ॲज कोल, म्हणून कोळशा एवढा काळा असं म्हणलं जातं आहे. तसंच पहा बरं आता सॅम्पल क्वेश्चन्स. काय आहे सॅम्पल क्वेश्चन्स? तर पहा, इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5. पहिल्यापासून 5पर्यंत सूचना आहे. सिलेक्ट द प्रॉपर वर्ड. प्रॉपर वर्ड म्हणजेच काय? योग्य शब्द निवडायचा आहे. अँड फिल इन द ब्लँक, आणि रिकाम्या जागा भरायच्यात. नंबर 1, ॲज बिझी ॲज अ डॅश डॅश. मग बिझी कोण असते रे नेहमी? आईस म्हणजे बर्फ बिझी असतो, कोल म्हणजे कोळसा बिझी असतो, ग्रास म्हणजे गवत बिझी असते नाही. तर बी म्हणजे मधमाशी सतत कामात असते, म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय 3. पुढचं, ॲज कोल्ड ॲज डॅश डॅश. कोल्ड म्हणजे थंड कोण असते रे? मग लॅम्प म्हणजे मेंढी असती नाही. वॉटर म्हणजे पाणी असते, पाणी गरम बी असते रे, मग कोल्ड येणार नाही. क्लाउड म्हणजे ढग असते, चुकलं तर आईस म्हणजे बर्फ, म्हणून ॲज कोल्ड ॲज आईस हे बरोबर आहे. तिसरं, ॲज ब्लॅक ॲज डॅश डॅश. इतकं काळं की कशा एवढं काळं? कोल. आपल्याला वरच सांगितलं आहे. एलिफंट नाही, ईगल नाही की स्टोन नाही, कोल म्हणजे कोळसा एवढं काळं. पुढचा प्रश्न 4था काय दिलेला आहे बघा, ॲज फेअर ॲज डॅश डॅश. एवढं गोरं, पण कुणा एवढं? अंब्रेला एवढं गोरं, चुकलं. सारी एवढं गोरं नाही. तर कर्टन पडदा एवढं गोरं नाही. तर रोज म्हणजेच काय? रोज या फुला एवढं फेअर म्हणजे छान कलर, उजळ. पुढचा प्रश्न, ॲज ग्रीन ॲज डॅश डॅश. कशा एवढं हिरवागार? तर ब्रास नाही, टोज नाही, लँड नाही, तर ग्रास म्हणजे गवत, गवता एवढं हिरवं. ॲज ग्रीन ॲज ग्रास. अशा पद्धतीने 5ही प्रश्न सॅम्पल क्वेश्चन फार सोपे होते. पहा बरं मग आता 2.11चे प्रॅक्टिस एक्झरसाइज. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह वर्ड फ्रॉम द ऑप्शन. मग आता काय? चूज म्हणजे निवडणे, द करेक्ट म्हणजे काय? योग्य, कंपॅरेटिव्ह म्हणजे काय? तुलनात्मक, वर्ड म्हणजे शब्द, फ्रॉम द ऑप्शन पर्यायातून निवडायचे. मग काय? ॲज लाईट ॲज डॅश डॅश. मग वजनानं एकदम हलकं, मग कुणा एवढं हलकं? तर मग आता कुणा एवढं हलका असेल? तर पहा, पहिलं काय आहे? वेदर म्हणजे हवामाना एवढं, लेदर म्हणजे कातड्या एवढं, ऑदर म्हणजे इतर एवढं, चुकलं तर फेदर म्हणजे पिसा एवढं, म्हणून ॲज लाईट ॲज फेदर असं म्हटलं जातं. पुढचा, लुक ॲट द पिक्चर. चित्राकडे पहा, कंप्लीट द सेंटेन्स आणि वाक्य पूर्ण करा. ॲज डॅश डॅश ॲज डॅश डॅश. मग काय येईल ह्याचं? ॲज टायनी ॲज लॉयन. लॉयन काय टायनी असतो का? चुकलं. ॲज टिमिड. टिमिड म्हणजे भित्रा असतो का? चुकलं. ॲज वीक. वीक असतो का लॉयन? चुकलं.
ॲज स्ट्रॉंग, ॲज लॉयन, सिंह एवढा ताकदवान. हे बरोबर आहे. पुढचा तिसरा प्रश्न काय दिलं आहे? चूज द करेक्ट कंपॅरिझन फॉर द गिवन पिक्चर. चित्रासाठी तुलनात्मक शब्द कोणते? ॲज डॅश डॅश, ॲज बी. मग काय? ॲज बिग, मधमाशी का एवढी मोठी असते का? चुकलं. ॲज स्ट्रॉंग, एवढी ताकदवार असते का? चुकलं. ॲज फर्म, एवढं एकाच निश्चय असते काय? चुकलं. तर ॲज बिझी, ॲज बी, मधमाशी एवढं कामात व्यग्र असलं पाहिजे. पुढचं, चूज द करेक्ट कंपॅरिझन. योग्य तुलनात तुम्हाला पाहिजे. ॲज क्लिअर, ॲज डॅश डॅश. कशा एवढं क्लिअर आहे? तर मेटल, धातू एवढं का? कोळशा एवढं का? हेअर केसा एवढं का? नाही, तर क्रिस्टल म्हणजेच काय? तर एकदम शुद्ध पाणी, म्हणून पारा असं सुद्धा म्हणते त्याला. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न 5वा काय दिलेला आहे? फाइंड द ऑड टर्म. गटातला वेगळं वाक्य शोधा. काय आहे नंबर 4 बघा. ॲज कोल्ड ॲज आईस, बर्फा एवढं थंड. बरोबर आहे. ॲज फर्म ॲज रॉक, एका दगडा एवढं निश्चय, फर्म, मी दगड म्हणते, मी हलणारच नाही, इथंच थांबतो. तसं. ॲज स्वीट ॲज हनी, मधा एवढं गोड. अरे सगळंच बरोबर आहे. ॲज स्ट्रॉंग ॲज रॅबिट, ससा एवढं ताकदवान कोण असते का? चुकलं. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय 1 गटातला वेगळा आहे. 6वा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर गिवन पिक्चर. चित्रासाठी योग्य पर्याय शोधा. ॲज डॅश डॅश, ॲज अ डॅश डॅश, ॲज ग्रीन ॲज ट्री, ॲज ग्रीन ॲज. बरोबर आहे की रे? हेच इतकं हिरवं की झाडा एवढं हिरवं. डार्क पिक्चर नाही येणार, फेंट नाही येणार, की ग्रे नाही येणार. 7वा प्रश्न, लुक ॲट द पिक्चर. चित्राकडे पहा आणि चूज द करेक्ट कंपॅरिझन फॉर. ह्याच्यासाठी निवडायची कंपॅरिझन. ॲज डॅश डॅश म्हणजेच काय? आता हे ॲज डॅश डॅश, ॲज अ रॅबिट. फर्म येईल का? लेझी येईल का? स्ट्रॉंग येईल का? नाही. तर टिबिड म्हणजे भित्रा, पाठीवर झाडाचं पान पडलं तरी आभाळ पडलं म्हणून ससा पळत असतो. म्हणूनच काय म्हटलं जातं? ॲज टिबिड ॲज रॅबिट, ससा एवढा भित्रा. पुढचा प्रश्न, अरे बघत बघत तर शेवटचाच आला. फिल इन द ब्लँक, रिकाम्या जागा भरा. ॲज डॅश डॅश, ॲज लेपर्ड. लेपर्ड कसा असतो? टिमिड भित्रा असतो का? स्लो असतो का? क्लेवर असतो का? नाही, तर फास्ट. फास्ट ॲज लेपर्ड, त्या बिबट्या एवढं फास्ट. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय 1. अशा प्रकारे बालमित्रांनो आपण 2.11 सुद्धा संपवलं. इंग्रजी विषयातलं आता फार मजेशीर प्रकरण शिकायचं आहे. सबयुनिट 2.12 मध्ये होमोफोन्स, म्हणजेच ज्याचा उच्चार सारखा असतो पण अर्थ वेगळा असतात असे शब्द. मग काय म्हणलं आहे? अ वर्ड प्रोनाऊन्स्ड लाईक अनादर वर्ड or sounds like another word with the different meaning and spelling. उच्चार सारखा असतो पण त्या दोन शब्दाचं स्पेलिंग वेगळं असते आणि अर्थसुद्धा वेगळा असतो. अशी उच्चार सारख्या असणाऱ्या शब्दाला होमोफोन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, फ्लॉवर, फ्लॉर, फ्लॉर, फ्लॉवर. वीक, वीक. हे वीक म्हणजे आठवडा, वीक म्हणजे अशक्त. इतकं सोपं आहे की मला जांभळ्याचे यायलेत बघा. काहीतरी अवघड असलं तर जरा बरं वाटते. बघा पुढचं, सॅम्पल क्वेश्चन्स, इन्स्ट्रक्शन्स. काय दिल्या सूचना? फॉर क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला पर्याय निवडायचे. आय ऑलवेज डॅश डॅश द राईट स्पेलिंग. मग काय? आय ऑलवेज स्पेलिंग काय करतात ते? रीट नाही, राईप नाही, रायटेड नाही, तर राईट्स. आय ऑलवेज राईट्स द राईट स्पेलिंग. लिहितो. बघा बरं, समजलं सगळ्यांना? उच्चार सगळ्याचे सारखेच पण अर्थ वेगळा. दुसरा प्रश्न काय दिला आहे? दुसरा प्रश्न दिसतंय. चिल्ड्रन लाईक द डॅश डॅश ऑफ अ माऊस विथ नो टेल. माऊस म्हणजेच काय? उंदीर. विथ नो टेल म्हणजेच काय? शेपटी नसलेलं. चिल्ड्रन लाईक म्हणजे मुलांना आवडते. मग चिल्ड्रन लाईक द स्टील. स्टील आवडते का? नाही. चिल्ड्रन लाईक द स्टील ऑफ माऊस. उंदराचं स्टील चुकलं.
उंदराचं स्टील नाही, उंदराचं टील नाही, तर उंदराचं टेल म्हणजेच काय, शेपूट. चिल्ड्रन लाईक द टेल ऑफ माऊस विथ नो टेल. पुढचं तिसरा प्रश्न, डॅश डॅश पीपल वेअर ॲडमिटेड टू द हॉस्पिटल. मग कुठले लोक दवाखान्यात ॲडमिट केले? सिक पीपल, एकदम बरोबर आहे. सिक म्हणजे आजारी, हे सिक म्हणजे शोधणे, हे सिक म्हणजे हे सिक वेगळे. तर अचूक काय, आजारी. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. अरे सॅम्पल क्वेश्चन तर फारच सोपे होते. आता बघा बरं प्रॅक्टिस क्वेश्चन कसे असतील. 2.12चे प्रॅक्टिस क्वेश्चन्स, प्रॅक्टिस एक्झरसाइज. नंबर 1, चूज द करेक्ट होमोफोन्स फॉर बाय. बायसाठी करेक्ट होमोफोन पर्याय नंबर 1 बाय. हे तर बायो आहे, हे बी आहे आणि हे बस आहे. उच्चार सारखा, बाय बाय. दुसरं, चूज द इनकरेक्ट होमोफोन्स. चुकीचे होमोफोन्सची जोडी कोणती आहे? सेल सेल, बरोबर आहे हां. त्याच्यानंतर पेल पेल, बरोबर आहे. वेट वेट, बरोबर आहे. टील टेल, चुकलं. इकडे टील उच्चार व्हायला तिकडे टेल, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 2. तिसरं, चूज द करेक्ट होमोफोन्स. नो. नोसाठी करेक्ट होमोफोन कोणतं आहे? यनो नो. नाऊ नाही, नॉन नाही की ओन नाही. तिसऱ्याचं उत्तर पर्याय 4. काय सोपे प्रश्न आहेत रे. चौथा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडायचा आहे. माय फ्रेंड डॅश डॅश मी अ बॉटल ऑफ सेंट. मग आता सेंट, माय फ्रेंड डॅश डॅश मी, मला मित्रानं पाठवलं बॉटल ऑफ सेंट, सेंटची बॉटल पाठवली. मग आता हे सेंटचा होमोफोन कोणता आहे? सेंट नाही, हे सेंट. सेंट आणि सॅन्त म्हणजे काय, संत. मग आता ह्याचं अचूक उत्तर कोणतं? तर ह्याचं अचूक उत्तर येतं आहे पर्याय नंबर 2 सेंट म्हणजे पाठवले. माय फ्रेंड सेंट मी, माझ्या मित्रांनी मला पाठवलं बॉटल ऑफ सेंट, एक सुगंधी अत्तराची बॉटल. 5वा प्रश्न काय आहे? सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स. चुकीची जोडी निवडा होमोफोन्सची. वन्स वन्स, बरोबर आहे, हे होमोफोन्स आहेत. सेल सेल हे होमोफोन्स आहेत. स्टील स्टील हे होमोफोन्स आहे. लीव लव, चुकले, हे होमोफोन्स नाही, उच्चार वेगवेगळे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. अरे बोलत बोलत आपलं 2.12 सुद्धा संपलं. पहा बरं आता सब युनिट 2.13, नेम्स ऑफ कलर्स, थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड गेम्स. अरे हे नेमकं आपला अभ्यास आहे का करमणुकीचं? दिसायला बाबा खेळपाणी खेळल्यासारखंच वाटायला. सगळे प्रकरणं फार सोपे सोपे प्रकरण आहेत. पहा काय आता सॅम्पल क्वेश्चन्स बघा डायरेक्ट. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. चित्राकडे बघा आणि आकार बघा. आता काय आकार शोधायचा? आईस्क्रीम दिले, हॅक्सॉगॉन नाही, स्क्वेअर नाही, सर्कल नाही, तर कोण आहे? म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. दुसरं काय आहे? रेकॉग्नाइज द शेप ऑफ द गिवन ऑब्जेक्ट. बँगल. मग बँगल कशी असते तरी बांगडी कशी असती? ब्रिक नाही, सिलेंडर नाही, स्क्वेअर नाही, तर सर्कल असते. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता बांगड्या चौकोनी यायल्यात बाबा, काही निघायले. त्याच्यामुळं पर्याय 4 जरी केला तरी तुम्ही उत्तर द्यावंच लागेल त्यांना, बरोबर. पुढचं, चूज द करेक्ट पेअर. योग्य जोडी तुम्हाला शोधायची आहे. ट्रँगल आणि ट्रँगल लिहिले, बरोबर आहे. स्क्वेअर स्क्वेअर लिहिले, बरोबर आहे. आणि इथं सर्कल लिहिले आणि खाली रेक्टँगल लिहिले, चुकलं. हे इथं हे काय आहे रे? हे रेक्टँगल आहे पण इथं स्क्वेअर लिहिले, हे बी चुकलं. आणि इथं स्क्वेअर आहे आणि खाली सर्कल लिहिले, हेही चुकलं. म्हणजे तिन्ही चुकले आणि पर्याय एकच बरोबर आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आबा बाबा बाबा बाबा, सॅम्पल क्वेश्चन एवढे सोपे म्हणजे आपला शेवट लईच गोड होईल की रे. काय दिले? प्रॅक्टिस एक्झरसाइज. फाइंड आउट ऑड टर्म. गटातली वेगळी तुम्हाला शब्द शोधायचा आहे. हे काय आहे? सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ. त्याच्यानंतर काय? ओवल म्हणजे अंडाकृती आकार. त्याच्यानंतर काय आहे पुढचं? स्क्वेअर म्हणजे चौकोन. वाईड म्हणजे विस्तृत. चुकलं, हे काही आकार नाही आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय 4. दुसरं, लुक ॲट द डायग्राम
अँड रेकॉग्नाइज द शेप. चित्र बघा, हे कशाचं असेल गडे? हे असं दिलं चौकोन, हे तर रेक्टँगल आहे. ट्रायंगल नाही, स्क्वेअर नाही, सर्कल नाही, मग रेक्टँगल म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय 2. तिसरा प्रश्न, लुक ॲट द पिक्चर. चित्राकडे पहा अँड रेकॉग्नाइज द कलर. आणि हे कोण आहे? तर हे आहे पोपट, वाकडी चोंच आहे का नाही? मग पोपटाचा कलर कसा असतो? ग्रीन. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. फार सोपे आहेत रे हे तर प्रश्न. पुढचा चौथा प्रश्न, नेम द व्हेजिटेबल. भाज्याचं नाव सांगायचं आहे. हे काय वाटतंय तुम्हाला? हे तर न मला वांग्यासारखंच वाटायलं की रे, मुकुट असल्यासारखं. बरोबर आहे. ककडी नाही, लेडीज फिंगर म्हणजे भेंडी नाही, कॅबेज म्हणजे कोबी नाही, हे तर ब्रिंजल आहे, वांगे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 3. पाचवा प्रश्न, फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागा भरा. द कॅट इज सिटिंग ऑन द डॅश डॅश. मांजर कुठं बसले? ऑन द टेबल. पर्याय नंबर 3. टेबलावर बसले. चेअर नाही, बॉक्स नाही, कबर्ड नाही. 6वा प्रश्न, काय दिलं आहे 6वा प्रश्न? तर 6व्या प्रश्नात दिलेला आहे, रेकॉग्नाइज द फॉलोइंग शेप. हा शेप काय आहे? सर्कल. म्हणजे पर्याय नंबर 3 करेक्ट आहे. 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 7वा प्रश्न, फाइंड द ऑड टर्म. गटातला वेगळा शब्द शोधायचा आहे. फेन्युग्रीक म्हणजे मेथी, स्पिंच म्हणजे पालक, कॉरिडर म्हणजे कोथिंबीर, कॅप्सिकम म्हणजे भोपळा. मग काय येईल ह्याचं? अचूक 7व्याचं उत्तर सांगा आणखीन एकदा. काय आहे? हे सगळे पालेभाज्या आहेत. बरोबर आहे. फेनुग्रीक, स्पिंच आणि कोरिएंडर. पण कॅप्सिकम हे भोपळा पालेभाजी नाही आहे. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय 4. 8वा प्रश्न, फाइंड द मॅचिंग गेम. आता सारखे सारखे खेळ शोधा. खो खो, कबड्डी, हॉकी. आणि ह्याच्यासारखाच कोणता असेल मग? तर सांगा, हे असेल का? नंबर 1 पर्याय क्रिकेट. खो खो, कबड्डी, हॉकी सगळ्यामध्ये जास्त प्लेयर असतात. क्रिकेटमध्ये बी जास्त प्लेयर. रनिंगमध्ये एक जणच पळू शकतो. बॅडमिंटन म्हणजे टीम नसती रनिंगमध्ये, सगळ्या टीम आहेत. रनिंगमध्ये नाही, बॅडमिंटनमध्ये नाही, बॉक्सिंगमध्ये नाही. करेक्ट. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. खूप खेळाडू असणारे आहेत. कबड्डी, खो खो, हॉकी. अलग लक्षात. आणि तसंच क्रिकेट आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण युनिट 2 हे संपूर्ण सोडवलेलं आहे. तुम्हाला छान समजलं असेल अशी आशा आहे. छान अभ्यास करा, सराव करा आणि परीक्षेत यश मिळवा. थँक्यू.